नमस्कार. सगळ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे, खास करून जे लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अहो, सरकारने तारीखच जाहीर केली आहे. चला मग पटकन बघूया काय आहे ही बातमी. सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न घोळतोय नाही का, की अरे, हा लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता आपल्या बँक खात्यात येणार तरी कधी? तर थांबा थांबा, ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आता मिळणार आहे. तर महाराष्ट्रातल्या लाखो भगिनींसाठी एक खूपच मोठी आणि आनंदाची बातमी आहे. तुमची जी प्रतीक्षा होती ना, ती आता जवळजवळ संपलेली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट त्या तारखेकडेच जाऊया, की नक्की पैसे कधी येणार आहेत. ओके, तर ही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. लक्ष देऊन ऐका. बातमीनुसार 20 मार्च ते 25 मार्च 2026च्या दरम्यान पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आणि 1 मिनिट, हे फक्त एका महिन्याचे नाहीत, तर फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत. म्हणजे हा एक मोठा हफ्ता असणार आहे, हे नक्की लक्षात ठेवा. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे पैसे थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत. म्हणजे कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये जायचं नाही, कुठे चक्रा मारायच्या नाहीत. सगळं काही घरबसल्या. आता प्रश्न पडला असेल की हे असं थेट कसं शक्य आहे? तर ते शक्य आहे डीबीटीमुळे. डीबीटी म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. हे असं तंत्रज्ञान आहे की सरकार थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवतं. म्हणजे मध्ये कोणी नाही, काही नाही. पैसे सरळ आणि सुरक्षितपणे तुमच्यापर्यंत पोहोचतात. बरं, पैसे तर येणार हे नक्की, पण ते वेळेवर विनात्रास मिळावेत यासाठी आपली थोडी तयारी असणं खूप खूप गरजेचं आहे. तर आता आपण बघूया की ही तयारी नक्की काय आहे. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहे. हे पैसे 20 ते 25 मार्चच्या दरम्यान टप्प्याटप्प्याने जमा होतील. म्हणजे असं नाही की सगळ्यांना 20 तारखेलाच पैसे मिळतील. त्यामुळे जर पहिल्या दिवशी खात्यात पैसे दिसले नाहीत ना, तर बिलकुल काळजी करायची नाही. थोडी वाट बघा, पैसे नक्की जमा होतील. आता ही स्लाईड ही सगळ्यात महत्त्वाची आहे, त्यामुळे जरा नीट लक्ष द्या. पैसे वेळेवर मिळण्यासाठी आपल्याला फक्त 3 गोष्टी तपासायच्या आहेत. 1. आपलं बँक खातं चालू आहे ना, हे चेक करा. 2. आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही, हे बघा. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, डीबीटी चालू आहे का, हे नक्की तपासा. बस, या 3 गोष्टी बरोबर असल्या की पैसे जमा व्हायला काहीच अडचण येणार नाही. तर ही झाली हप्त्याच्या तारखेची आणि तयारीची सगळी माहिती. आता पुढे काय करायचंय ते पाहूया. एक छोटीशी विनंती आहे, जेव्हा हप्ता मिळेल ना, तेव्हा कृपा करून खाली कॉमेंटमध्ये सांगा. का? कारण त्यामुळे इतरांनाही एक आधार मिळतो, त्यांनाही माहिती कळते. एकमेकांना मदत होईल. आणि हो, सरकारी योजनांची अशीच अचूक आणि सगळ्यात आधी माहिती मिळवण्यासाठी आपल्या ह्या माहितीपत्रकाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर तर नक्कीच करा. म्हणजे अशी महत्त्वाची माहिती कोणाचीही सुटणार नाही. भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद.